आजपासून पुन्हा पाऊस महाराष्ट्रासह मुंबई कोकणात पुढील काही दिवस पावसाची शक्यता। वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं वर्तवला अंदाज। कोल्हापुरातील गगनबावडा तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे भुईबावडा घाटात दरड कोसळल्यानं वाहतुकीला फटका। माणगाव तालुक्यातील निजामपूर विभागात ढगफुटी सदृश्य पाऊस, अचानक आलेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर। जळगावच्या रावेरमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी, विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्यानं सखोल भागात शिरलं पाणी। दौंड तालुक्यातील चौफुल्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, मुख्य चौकासह अनेक रस्ते पाण्याखाली। अकोल्यासह जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी, पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, पुढील 3 दिवस अकोल्यात पावसाचा येलो अलर्ट। सोलापुरात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत, अचानक आलेल्या पावसामुळे पिकांना फटका, शेतकरी हवालदिल। अचानक आलेल्या पावसामुळे बीडसह गेवराईत पिकांचं नुकसान, पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी चिंतेत। नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं अंबाबाई मंदिरात तयारीला वेग, उत्सवाला अवघे 12 दिवस राहिल्यानं सर्वत्र सफाई, कर्मचाऱ्यांकडून साफसफाईसह कामांना वेग। हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू, पोलिसांची बंदूक हिसकावून अक्षयचा गोळीबार, पोलिसांच्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू। अक्षय शिंदेच्या मृत्यूवर विरोधकांचे सवाल, अक्षय शिंदेला ठरवून मारलं, विरोधकांचा सरकारवर गंभीर आरोप, सुषमा अंधारेंसह पृथ्वीराज चव्हाणांकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। अक्षय शिंदेच्या मृत्यूवर प्रश्न विचारणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्र्यांनी खडसावलं, जे म्हणत होते फाशी द्या ते मृत्यूवर सवाल का उपस्थित करतायत। अक्षय शिंदे गोळीबार प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे चौकशीचे आदेश, गोळीबारात आरोपी अक्षयचा मृत्यू। अमित शहा आजपासून 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर, नागपूर आणि संभाजीनगरमध्ये दौऱ्यात पदाधिकारी आणि नेत्यांसोबत चर्चा करून निवडणूक तयारीचा घेणार आढावा। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी आज मतदान, 10 जागांसाठी एकूण 28 उमेदवार रिंगणात। राज्यातील सरपंच आणि उपसरपंच यांचं मानधन दुप्पट करण्याला मंजुरी, राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय। राज्यात पुन्हा एकदा पावसाचं कमबॅक, मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईला पावसानं झोडपलं, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र तारांबळ। नमस्कार।